फायनली वी आर हिअर. हो ग, खूपच ट्रॅफिक होता, पण एनिवे पोचलो. सो फायनली आज लास्ट डे. काय फिलिंग्स आहेत? मिक्स्ड फीलिंग्स आहेत. आय एम रिअली एक्सायटेड फॉर टुमॉरो. आफ्टर 4 years, I don't have anything to worry about or to work on. आय कॅन अंडरस्टँड. टेन्शन? टेन्शन नाही आहे. ॲक्च्युली आय एम रिअली एक्सायटेड फॉर टुमॉरो. स्टार्टिंग माय ओन जर्नी फील सो गुड. येस. आणि मी खूप खुश आहे का तुझ्यासाठी. ॲटलिस्ट तुझ्या सगळ्यातून बाहेर पडायची हिंमत केलीस. गुड. तू राहू द्या. चल चल. ऑफिसमध्ये सगळे मिस करतील का तुला? मी पण. आय मिस अ लॉट ऑफ स्टफ फॉर शुअर. ती कपलेटची कॉफी, आपला प्रिंटर टाईम, मीटिंग, प्रेझेंटेशन्स, लंच आणि टाईम. तरी तू सोडून जातेस या सगळ्याला. बघ, अजूनही वेळ आहे. वो HR काफी अच्छी दोस्त है मेरी. मैं पटा ले गया उसको. तू बोल खाली. ए वेड्या, चल चल राहू दे. अहो. आला मोठा HR शी वशिला लावणारा. हां? ती HR काय तुझ्या एकट्याच्या वशिलावर आहे का? हा? अगं कशी आहेस ग तू? तुला साधं माझं सूप पण बघत नाही का? तरी बरं आहे, आता तू जातेस. आता तरी कोणतरी सेट होईल मला. या राईट. कीप ड्रीमिंग. बरं चल, निघते मी आता. खूप लेट झालाय. इवन यू हॅव टू गो. माझ्यामुळे जातेस ना सोडून हे सगळं? नाही, असं काहीच नाहीये. एक मिनिट. असं काहीच नाहीये तर मग माझ्यापासून नजर का चोरतेस? सी, इवन यू नो यू कांट लाय टू मी. अरे असं खरंच काही नाहीये. अँड बिसाइड्स, व्हाय डू यू वॉन्ट टू रुइन आवर लास्ट गुड बाय? अच्छा, म्हणजे हा आता लास्ट गुड बाय आहे तर? तू तर सगळ्याच आयुष्यात एकदम ठरवून करायला लागलीस ग. म्हणजे कालपर्यंत लेट्स गो विथ द फ्लो म्हणून करणारी आज अचानक एवढी ऑर्गनाइज कशी झाली? तू काय बोलतोयस? खरं तेच बोलतोय. तुला माहितीये आय एम द ओनली वन ज्याच्याशी तू खोटं नाहीच बोलू शकत. व्हाय आर यू डुईंग दिस नाव? चल, मी निघते. एवढी का घाई करतेस? उद्या कुठे जायचंय का तुला? सांग ना. माझ्या प्रश्नाचं उत्तर तर दे. निशांत, डोंट रुइन दिस प्लीज. सी, दिस रेझिग्नेशन थिंग वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी. आणि ह्या सगळ्यामध्ये फक्त तू माझ्यासोबत होतास. प्लीज प्लीज डोंट मेक इट डिफिकल्ट फॉर मी नाव. ठीक आहे, माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे. तू मला मिस नाही करणार आहेस? आणि जे एवढे वर्ष आपण एक दुसऱ्यासाठी उभं राहिलो ते, हा ट्रॅव्हल टाइम, हे काहीच मिस नाही करणार आहेस? अगं मगाशी बोलताना तू सगळ्यांची नावं घेतलीस आणि माझं काय? तू मला अजिबात मिस नाही करणार आहेस? ठीक आहे, सोड, मला सोड, जाऊ दे. आपल्या मैत्रीचं काय? सांग ना मला. लेट्स से दिस इज द लास्ट मीटिंग. चल, म्हणून तरी सांग. काय ऐकायचंय तुला? तेच, हे तू बोलायचं टाळतेस. ठीक आहे निशांत, हे बघ, तू एक खूप चांगला माणूस आहेसच, पण आपण ट्यून झालो कारण तू एक खूप चांगला कलिग सुद्धा आहेस. हळूहळू आपलं काम आपल्या मैत्रीत बदलत गेलं आणि सगळं कसं छान छान होत गेलं. पण काय? पण सगळं जसं दिसतं तसं ते चांगलं असलंच पाहिजे असं नाही ना. म्हणजे निशांत, तू माझा खूप चांगला मित्र आहेस. माझ्या आयुष्यात खूप सारे मित्र येऊन गेले, पण तू स्पेशल आहेस, होतास आणि राहावा म्हणून मी हे पाऊल घेतलं. हे असं
मला सोडून एकट्याला? नाही रे, एकटी तर मी पडलेले, तेव्हा तू माझ्यासोबत उभा राहिलेलास. पण जी चूक मी आधी केली ना, ती मी परत नाही करणार. तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? हो, कळतंय. हे बघ, माझ्या किंवा प्रत्येक मुलीच्या आयुष्यात अशी वेगवेगळी माणसं येत असतात आणि प्रत्येकाचा आपला एक वेगळा रोल असतो. आणि आम्ही मुली त्या एका स्पेशल मित्राला ओळखायला नेहमीच चुकतो. आयदर तो आमच्या प्रेमात पडतो आणि आम्ही त्याला फ्रेंड झोन करतो, किंवा तो आमच्यासाठी रेड फ्लॅग असतो. तुला मी आवडायला लागलोय. बघितलंस, आत्ताही तू मला ओळखलंस. मित्र म्हणून तू खूप जवळचा आहेस, पण मला तू मित्र म्हणूनच हवा आहेस. बिकॉज आय नो आय एम नॉट एन इझी गर्ल. उद्या लग्न झालं ना, तरी नवऱ्याची कंप्लेंट घेऊन मला तुझ्याकडेच यायचं आहे. पण फक्त मैत्रीण म्हणून. हो, फक्त मैत्रीण, एक निखळ मैत्रीण. हाच आपला निशांत संघ.